मागील भागात आपण पाहिलं, शाळेच्या पहिल्याच दिवशी लहान भीमरावांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. वर्गात इतर मुलांपासून वेगळं बसणं, स्वतःचा गोणपाट घेऊन जाणं. पण या सगळ्या अपमानापेक्षा त्यांची ज्ञानाची भूक मोठी होती. प्रत्येक दिवसागणिक त्यांची अभ्यासातील ओढ वाढत होती. कोणताही विषय असो, भीमराव तो मन लावून ऐकत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांसाठी अभ्यास हा केवळ एक विषय होता, पण भीमरावांसाठी शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची ताकद होती. एके दिवशी वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक कठीण प्रश्न विचारला. संपूर्ण वर्गात शांतता पसरली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला, पण योग्य उत्तर कोणालाच देता आलं नाही. वर्गाच्या एका कोपऱ्यात आपल्या गोणपाटावर शांतपणे बसलेला भीमराव मात्र मनात उत्तर मांडत होता. शिक्षकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि उत्तर विचारलं. भीमराव हळूच उभे राहिले. आत्मविश्वासानं त्यांनी उत्तर दिलं. उत्तर इतकं अचूक होतं की काही क्षण वर्गात पूर्ण शांतता पसरली. शिक्षकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधान स्पष्ट दिसत होतं. त्या दिवसापासून शिक्षकांचं लक्ष या शांत, अभ्यासू आणि विलक्षण बुद्धिमान मुलाकडे अधिक जाऊ लागलं. ते शिक्षक होते महादेव आंबेडकर. ते फक्त शिकवत नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतेला ओळखण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यांनी भीमरावांमधील असामान्य बुद्धिमत्ता ओळखली. जात, परंपरा आणि समाजाच्या भिंतींपलीकडे जाऊन त्यांनी भीमरावांशी महादेव आंबेडकर शिक्षकांनी भीमरावांना जवळ बोलावलं. त्यांच्या डोळ्यांत कुतूहल होतं, पण त्याहून अधिक आदर होता. बाळा, तुझं नाव काय? शिक्षकांनी प्रेमाने विचारलं. भीमराव रामजी सकपाळ, भीमरावांनी नम्रपणे उत्तर दिलं. शिक्षक काही क्षण शांत राहिले. या लहान मुलाच्या डोळ्यांत त्यांना विलक्षण जिद्द दिसत होती. समाजानं त्याला दूर ठेवलं होतं, पण ज्ञानाच्या बाबतीत तो इतरांपेक्षा कितीतरी पुढे होता. त्या दिवसापासून महादेव आंबेडकर शिक्षक भीमरावांकडे विशेष लक्ष देऊ लागले. अभ्यासात अडचण आली तर ते समजावून सांगत. योग्य उत्तर दिलं की मनापासून कौतुक करत. भीमरावांसाठी हे केवळ शिक्षक नव्हते, तर कठीण काळात आधार देणारे मार्गदर्शक होते. काळ पुढे सरकत गेला. शाळेच्या नोंदी अद्ययावत करण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी शिक्षकांनी भीमरावांचं नाव लिहिताना त्यांच्या मूळ आडनावाऐवजी आंबेडकर हे आडनाव नोंदवलं, असा उल्लेख अनेक चरित्र ग्रंथांमध्ये आढळतो. त्या दिवसापासून भीमराव रामजी सकपाळ हे नाव हळूहळू भीमराव रामजी आंबेडकर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हा फक्त नावातील बदल नव्हता. हा एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सन्मान होता. समाजानं जिथे भेदभाव केला, तिथे एका शिक्षकानं माणुसकीची ओळख जपली. एका विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. भीमरावांनीही हा विश्वास कधीच व्यर्थ जाऊ दिला नाही. त्यांनी शिक्षणालाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं. पुढे हाच लहान मुलगा भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार, महान अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून संपूर्ण जगात ओळखला गेला. एका शिक्षकाने दाखवलेला विश्वास एका विद्यार्थ्याचं आयुष्य बदलू शकतो. महादेव आंबेडकर आणि भीमराव यांचं नातं हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. पण नाव बदललं म्हणून संघर्ष संपला नव्हता. खरा संघर्ष तर अजून बाकी होता. पुढील भागात पाहूया, शाळेत आणि समाजात भीमरावांना आणखी कोणकोणत्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. हा माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार मराठी ऐतिहासिक माहितीपटांसाठी राजवीर टून्स चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय भीम.